पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्वच राजकीय पक्षाचे नेते जोमाने कामाला लागलेले असतानाच राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे देखील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्याकरता मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते। शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा, तौफिक शेख, माजी नगरसेविका नूतन गायकवाड आदींसह राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। येणाऱ्या पालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेतील प्रमुख भागीदार असेल असे अभिवचन माजी नगरसेवक तौफिक शेख यांनी दिले। आने वाले 2-3 महीने में महानगरपालिका के इलेक्शन है। मामा को और महाराष्ट्र राज्य के पदाधिकारी शहराध्यक्ष जिलाध्यक्ष की विनती ये चलेंगी कि जैसा मामा बोले, मामा की बात को मैं सहमत हूँ कि प्रत्येक वार्ड के अंदर, प्रभाग के अंदर कौन सा कार्यकर्ता, पदाधिकारी, उम्मीदवार कैपेबल है कि नहीं, उसको पूरा सर्वे होना, सर्वे कर वो सच्चे अच्छे काम करने वालों को न्याय मिलना अच्छी मेरी सोच है। और इलेक्शन के टाइम पर एक अहम मुद्दे की बात हो रहा मामा मैं आपको, इलेक्शन के टाइम पर जो उम्मीदवार रहते सामने वाले अपोज पार्टी कौन सी करेंगे, कार्यकर्ता के ऊपर, उम्मीदवार के ऊपर झूठे केसेस होते, तो झूठे केसेस नहीं होना, उम्मीदवार के ऊपर, कार्यकर्ता के ऊपर अन्याय नहीं होना। तो इसका जो दखल है, इसकी जो सोच है, हमारे नेता सभी लोग जो है उनके ऊपर ध्यान देना, कार्यकर्ता को हिम्मत देना। और मैं मामा जैसा आप बोले, हम जो है लड़ने वाले नहीं है, लड़ने वाले कार्यकर्ते हैं। और एक अहम बात ये बोला मैं, जो मामा पिछला इतिहास जान लिया, अभी चालू जो इतिहास है सोलापुर शहर महानगर पालिका में हम पूरी सत्ता तो नहीं लेंगे, लेकिन सत्ते के भागीदार रहेंगे। और ज्यादा से ज्यादा उम्मीदवार जो हटवाड़ भाग, शहर भाग, बाड़े भाग, जहाँ भी भाग रहेंगे, जहाँ हमारे कार्यकर्ता, पदाधिकारी, हमारे सुनने मानने वाले लोग हैं, मामा हम दिन रात एक कर अजीत दादा का, आपका, तटकरे साहब का, पूरे पार्टी का नाम रोशन करेंगे। और ज्यादा से ज्यादा सीट हम इंशाल्लाह चुन कर लेंगे। और आपने बोला है दादा रंगे, आप रंगे, माइनॉरिटी समाज, मुस्लिम समाज, बहुजन समाज, नगर समाज, इसके पीछे महाराष्ट्र राज्य में, भारत देश में कौन भी नहीं है सिवाय हमारे अल्लाह ताला के। और उसके बाद अल्लाह ताला जरिया बनाता नेता लोग को। तो नेता लोग का काम है गरीब कार्यकर्ताओं को, उनका जो है ध्यान देना, उनका साथ देना, उनकी दुआ लेना, आशीर्वाद देना। और मैं ताज ग्रुप के माध्यम से हाथवाड़ भाग रंदे, शहर रंदे, ज्यादा से ज्यादा सीट इंशाल्लाह चुन कर लूंगा, जिता कर लूंगा। ये तो खास मामला वाले आपसे। लोकसभा आणि विधानसभा महायुतीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी लढले असेल तर स्थानिक स्वराज्य संस्था देखील माहितीच्या माध्यमातूनच लढावी अशी मागणी माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी या बैठकीत केली। सारखा सोलापूरशी संपर्क या ठिकाणी वाढवला तर सोलापूरमध्ये आम्ही या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं काम आणि चांगला रिझल्ट महायुती म्हणूनच या ठिकाणी लढण्याची आमची तयारी आहे मामा। आम्ही या ठिकाणी महायुती म्हणून, जसं तुम्ही तुमची निवडणूक या ठिकाणी महायुती म्हणून लढलो, लोकसभेची निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढलो, तसं आम्ही शहरामध्ये किसन जाधव असेल, मी असेल, संतोष भाऊ असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सोलापूर शहरामध्ये मामा प्रामाणिकपणानं म्हणतो मी, भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी प्रामाणिकपणानं आम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे। आणि तशा पद्धतीनं आम्ही ते तिथं या ठिकाणी शीट निवडून आणले। आम्ही तसे मेळावे घेतले, सभे घेतले, सगळ्या बरोबर आम्ही या ठिकाणी व्यवस्थित होतो। आमचं या ठिकाणी एवढंच म्हणणं आहे तुम्हाला, तुम्ही या ठिकाणी आमचे संपर्क मंत्री आहे, कार्यकर्त्याच्या भावना आहे की स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी तर आम्ही तर तयार आहे। तुम्ही सांगितलं, पण आता सांगितल्यामुळे स्वबळावर आम्ही तयार आहे। आणि राज्यामध्ये माहिती असताना सोलापूर शहरामध्ये सुद्धा माहिती म्हणून या ठिकाणी आम्ही लढू, परंतु स्वबळावर सुद्धा लढायची सुद्धा आमची ताकद आहे। फक्त आमचं एवढं म्हणणं आहे की लवकरात लवकर या शहरामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आणि तुम्ही तुमच्या उपस्थितीमध्ये भव्य असा विराट या ठिकाणी मेळावा या ठिकाणी होणं गरजेचं आहे। कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या भावना लक्षात घेऊन या बैठकीत बोलताना राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे म्हणाले, पालिका निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोठ्या ताकदीने लढण्याचा निर्णय घेतला आहे। तेव्हा कार्यकर्त्यांनी पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आतापासूनच जोमाने कामाला लागावे असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी केले।
पण तुम्हाला मी सांगतो, तुमच्या वार्डामध्ये तुम्ही अध्यक्ष, तुम्ही सगळ्यांनी आता यादी करा. यादी करून प्रत्येक तुमच्या मनात काय आपण जेणेकरून आपला सीट कसे वाढतील. मागच्या वेळेस सारखा आपला पराभव किंवा मागच्या वेळेस जी आपली थोडी आपल्या पक्षावरती नामुष्की आली ती वेळेस कशी येणार नाही, यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा. या सगळ्यांनी सहकार्य करा. ही विनंती करण्यासाठी आज तुम्हाला आलेलो आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहेत. आता हा काही कृषी मंत्री मी काय काम केलं इथं सांगण्याची काही गरज नाही, कारण तुम्ही सगळे शहरातले असल्यामुळे तुमचं आणि त्याच्यामध्ये वेगळा फरक आहे. त्यामुळं आज हा आढावा बैठकी निमित्तानं आता रुसू बघू कोणी काय कोणावरती नका की एकमेकाचं काय म्हणायचं त्याला पाण्यात आम्ही सगळे हुशार माणसं असतात. आम्ही कुणी काय म्हणलं तरी असं घेणं असं सोडणं आम्हाला जमतं. त्यामुळे तुम्ही कृपा करून कुणी कोणाबद्दल न सांगता पक्ष सीटं कशी आपली आता निवडून येतील त्यासाठी कोण योग्य आहे त्यासाठी प्रयत्न करा. दत्तात्रय मामा भरणे पुढे बोलताना म्हणाले, पालिका निवडणुकीत पक्षाची उमेदवारी मिळवताना तो कार्यकर्ता नुसताच पक्षाचा निष्ठावान असून चालणार नाही, तर तो निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता त्याच्यात असावी. म्हणून अशाच कार्यकर्त्यांना प्राधान्यक्रमाने पालिका निवडणुकीच्या रिंगणात उभा केला जाईल, असे सूतोवाच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे करताना दिसून आले. आता कोण काय अधिकारी, कोण काय करतो, विकासाच्या निधीत काय करतो, आया वार्डात काय, आता त्रास होतो असं म्हणायचं नाही. ज्याला निवडणूक लढवायची त्यांनी त्रास न होता त्याला त्याच्या शेवटी तिथं आपण त्याचा सर्वे करणार आहे. की समजा संतोष पवारांचं नाव आलं, संतोष पवार इच्छुक म्हटलं की संतोष पवारांना पक्ष तिकीट तसं देणार नाही. संतोष पवारांच्या त्या वार्डामध्ये तिथं सर्वे होणार आणि जर संतोष पवारांचं नाव जर वर आलं तर संतोष भाऊचं तरच आपण त्याला तिथं तिकीट देऊ शकतो. आणि संतोष भाऊला पाणी नुसतं हे करू नये. मी 20 वर्ष 50 वर्ष पक्षाचं काम केलं, निष्ठा ठीक आहे, निष्ठा तर असलीच पाहिजे, मान्यच आहे ते. पण शेवटी उमेदवार हा निवडून येणारा कॅन्डिडेट पाहिजे. पालिका निवडणुकीत युती होणार का नाही यावर मात्र पक्षाचे वरिष्ठ नेतेच अंतिम निर्णय घेतील, असे सांगताना कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे म्हणाले. अध्यक्ष या बाबतीमध्ये आणि आता जी निवडणूक लढवायची आपल्याला, मी आज सगळ्या पत्रकार सगळ्यांसमोर सांगतो, आपल्याला महायुतीमध्येच निवडणूक लढवायची. आज आपल्याला महायुतीमध्ये वरचे सूचना आहे, पण आपल्याला प्रत्येक वार्डामध्ये आपल्याला आपण लढवायची. शेवटी तयारी आपण आपली करायची. शेवटी निर्णय ते तिघं घेणार आहेत, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री. ते निर्णय काय घ्यायचा ते घेईल, पण आपली तयारी सगळ्या वार्डामध्ये सगळे सीट्स निवडून द्यायची तयारी आपली सगळ्यांची असली पाहिजे. बरोबर आहे का? बरोबर आहे का? त्यामुळे आपण आपली सगळी तयारी करायची. शेवटी महायुती म्हणून मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांचा जो निर्णय घेतील त्यावेळेस पक्षश्रेष्ठी सांगेल त्याप्रमाणे करू. पण आज आपल्याला आता आपली तयारी करायची की आपल्याला सगळे सीट्स निवडून निवडणुका लढवायच्या.